नमस्कार, मी तेजस्विनी शहा. सर्व प्रेक्षक वर्गाचे आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत. आपण आज पाहणार आहोत स्त्रियांचे आजार व त्यावर घरगुती उपाय काय आहेत आणि याचबरोबर निसर्गोपचार काय आहेत. तर आपण स्त्रिया घरामध्ये बऱ्याच मसाल्यांपासून पदार्थ करत असतो, छान छान पदार्थ आपण चव चाखत असतो. तर या पदार्थांसोबतच या मसाल्यांसोबतच आपण काहीतरी गमती जमती करतच असतो. पण आज आपण वेगळ्या विषयाकडे जात आहोत आणि हे जे मसाले आहेत किंवा आपल्या घरामधील जे साहित्य आहे, मसाल्यांचे पदार्थ असेल किंवा इतर काही भाज्या असतील, फळे असतील आणि निसर्गातील जे काही आहे, तर यापासून आपल्या आजारांवरती आपण कसे उपाय करू शकतो हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांच्या सोबत आहेत डॉक्टर सचिन मेटकरी सर. मी सर्वप्रथम आपल्या स्टुडिओमध्ये सरांचे सहर्ष स्वागत करते. आणि सरांनी याआधी आपल्याला मार्गदर्शन बऱ्याच आजारांवरती केलेलं आहे. अगदी सुंदर असं मार्गदर्शन सरांकडून आपल्याला कायमच मिळत आलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत की स्त्रियांचे आजार, बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागत असतं आणि हे जे आजार आहेत त्यावरती आपले सर निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत आणि या स्त्रियांच्या आजारावर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तर आपण पाहूयात सर्वप्रथम स्त्रियांना भेडसावत असणारा प्रश्न म्हणजेच केसांच्या समस्या. तर या केसांच्या समस्यांमध्ये एक मूळ समस्या आहे ते म्हणजे केस गळती. तर या केस गळती संदर्भात सर तुम्ही काय सांगू शकाल, त्याच्यावर काय उपाय आहेत? नमस्कार. केसांच्या खूप वेगवेगळ्या समस्या आहेत. केस पहिली गोष्ट म्हणजे महिलांचे जे सौंदर्य खुलवणारा असं आपला शरीराचा एक प्रकारचा अवयव आहे, जे आपल्या हड्डींचं मोल आपण त्याला उल्लेख करू शकतो. केसांच्या समस्या भरपूर आहेत. त्यातली पहिली समस्या म्हणजे केस गळणे, कमी वयामध्ये केस पांढरे होणे, केसामध्ये कोंडा होणे, केस तुटे होणे. काही लोकांना म्हणजे महिलांना, मुलींना, पुरुषांना केसामध्ये चाई पडण्याची समस्या आहेत वेगवेगळ्या. तर महिलांना जे जास्त आता सध्या समस्या भेडसावत आहे ते म्हणजे केसामध्ये कोंडा होणे आणि केस गळणे. याच्यावरती खूप छान आपण स्वयंपाकघरातील काही वस्तू वापरून केस गळणे आणि केसातील कोंडा घालू नये ह्या समस्या दूर करू शकतो. आपल्या घरामध्ये जे दही असतं, जसं आपण खाण्यासाठी फक्त वापर करतो आणि ते आंबट झालेली टाकून देतो. तर हे आंबट झालेले जे दही आहे ते टाकून देण्याऐवजी या आंबट झालेल्या 1 वाटी दह्यामध्ये जर आपण 2 चमचे मेथीच्या बियाचं चूर्ण ॲड केलं आणि सकाळी आंघोळीच्या आधी 15-20 मिनिटे जर आपल्या केसांना लावून जर हाताला त्यांनी मॉलिश केलं, 15-20 मिनिटं थांबा, ज्यावेळेस ते सुकलं थोडंसं त्यानंतर तुम्ही आंघोळी करा किंवा तुमचे केस धुवू शकता. यामुळे केसातील जो कोंडा आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. अगदी एका वॉशमध्ये, एका धुण्यामध्ये आपल्याला त्याचा अनुभव छान येतो. केसातील कोंडा जातो. ज्या लोकांना केस गळती आहे, ज्या महिलांना केस गळतीची तक्रार आहे, ही सुद्धा त्यातून खूप लवकर जायला मदत होते. याचबरोबर सर, केस वाढीसाठी आपल्याला घरगुती उपाय काय करता येतील? केस वाढीसाठी आपण खूप छान घरगुती उपचार करू शकतो, जेणेकरून आपले केस वाढू शकतात आणि केसाच्या जे इतर समस्या आहेत त्याही निघून जाऊ शकतात. आपल्या घरामध्ये जो आवळा असतो, जो निसर्गाने आपल्या परमेश्वराने एक अमृतरूपी आवळा दिलेला आहे, जे फळ आहे, ह्या आवळ्याचा जर अर्धी वाटी ज्यूस घेतला तो पिण्यासाठी खूप चांगला आहे. त्यामुळे तुमचं पित्त कमी होतं. केसांचे इतर ज्या लागणारे जे पोषण द्रव्य आहेत त्यातून आपल्याला भरपूर भेटतात. आवळ्याचा ज्यूस जर अर्धी वाटी घेतला आणि तो सकाळी आंघोळीच्या आधी आपल्या केसांना जर त्यांनी मॉलिश केली आणि ते जर 15-20 मिनिटं थांबून जर धुतली तर त्यांनी आपले खूप छान केस वाढतात. त्याचबरोबर ज्यावेळेस आवळा आपल्याला भेटू शकत नाही अशा ऋतूमध्ये आपण कडुलिंबाच्या पानाचा खूप छान वापर करू शकतो. 1 मूठभर जर कडुलिंबाची पाने घेतली आणि 1 मूठ कडुलिंबाची पाने ह्याचा 1 वाटी जर ज्यूस काढला, 1 वाटी ज्यूस ह्याने जर केस स्वच्छ धुतली तर त्यांनी सुद्धा खूप छान तुमचे केस वाढीसाठी फायदा होतो. केसाला तुमच्या पोषण भेटतं. सर, केसांच्या समस्या तर झाल्यात, तुम्ही खूप छान मार्गदर्शन याविषयी केलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत चेहऱ्यांच्या समस्या. आणि चेहऱ्यांच्या समस्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न असतो स्त्रियांचा की चेहऱ्यावरती पिंपल्स येतात. तर याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? ज्यावेळेस तरुण मुलं वयामध्ये येतात तर अशा वेळेस बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतं, या हार्मोनल चेंजेसमुळे चेहऱ्यावर आपले पिंपल्स वगैरे येतात. पण हा झाला सेकंड प्रश्न किंवा सेकंड रिझन आहे. फर्स्ट रिझन इज मी असं सांगू शकतो की आपलं पोट साफ न झाल्यामुळे, म्हणजे ज्यांना आपण खातो, जेवढा छान छान खातो तेवढ्या ते छान छान अन्न आपल्या बॉडीतून बाहेरही त्याचं थ्रो झालं पाहिजे, बाहेरही पडलं पाहिजे. ज्या लोकांना शौचाला जास्त वेळ लागते, की ज्यांचं शौचाला साफ होत नाही, ते जे अन्न आहे ते बॉडीमध्ये राहून सडतं, ते कुजतं. हे सडलेल्या अन्नामध्ये ॲसिड्स, गॅसेस, आम्लता हे वेगवेगळे विषारी द्रव्य तयार होतात. हे विषारी द्रव्य ज्यावेळेस आपल्या स्किनमध्ये येतात त्यावेळेस आपल्या त्वचा विकार किंवा स्किनचे प्रॉब्लेम तयार होतात. हे जर आपल्या हार्टपर्यंत गेलं तर हार्ट डिसीज सारखे आपले प्रॉब्लेम येऊ शकतात. हे आपल्या बोनपर्यंत गेलं, हे आपल्या लिव्हरपर्यंत गेलं, हे आपल्या किडनीपर्यंत गेलं,
फक्त सर्व आजारांचं मूळ एक आहे, आपल्या बॉडीमध्ये साचलेला जो कचरा आहे, जी अम्लता, जी विषारी द्रव्य आहेत, ही विषारी द्रव्य जे आपल्या अवयवापर्यंत जातील त्या अवयवाचे आपल्याला आजार होऊ शकतात. तर पिंपलसाठी खूप छान घरगुती उपचार आपल्याला घरच्या घरी करता येतील. पहिली गोष्ट, पिंपलसाठी आपलं पोट साफ होणं किंवा सर्व त्वचा विकारामध्ये आपलं पोट साफ होणं हे खूप गरजेचं असतं. सकाळी जर तुम्ही 2 ते 3 चमचे आवळ्याचं ज्यूस, म्हणजे 10 ते 15 ml आवळ्याचं ज्यूस आणि 10 ते 15 ml कोरफडचा ज्यूस जर ताजा काढून 1 कप कोमट पाण्यातून पिलात तर तुम्हाला केसांच्या आणि चेहऱ्यांच्या, म्हणजे विशेष करून पिंपलसाठी खूप छान तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आवळ्याचा ज्यूस पिऊन आपण आपले पिंपल्स घालवू शकतो. सर, भरपूर महिलांना वांगच्या तक्रारी येत असतात, तर या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? खूप छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. चेहऱ्यावरती वांग येतात, म्हणजे नाकावरती, गालावरती ज्यावेळेस आपल्या वांग येतात तर त्यावेळेस आपल्याला स्कार्फ वगैरे बांधून, किंवा भरपूर लोक तर घराच्या बाहेरही निघत नाहीयेत, कारण हे वांग वगैरे जे लोक गोरे दिसतात किंवा लोकांचा जो कलर पांढरा आहे, अशा लोकांना वांगची खूप तक्रार जाणवते. जर थोडासा सावळा कलर असेल त्याच्यामध्ये वांग एवढं दिसून येत नाही, पण गोऱ्या लोकांमध्ये त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. तर ज्या लोकांना वांग वगैरे नाकावरती, गालावरती आहे, अशा लोकांनी आपल्या स्वयंपाकघरातील खूप छान एक औषध आहे. आपण मसूरची डाळ खातो, हे फक्त खाण्यासाठी माहीत आहे. या मसूरच्या डाळीचा वापर करून आपण आपल्या चेहऱ्यावरचे वांग परमनंट कायमी स्वरूपी घालवू शकतो. आपल्या घरामध्ये जी मसूरची डाळ आहे, या मसूरच्या डाळीचे 2 चमचे पीठ घ्यायचं. 2 चमचे पिठामध्ये 1 ते 2 चमचे लिंबूचा रस मिक्स करायचा. थोडंसं पाणी मिक्स करून हे बोटांनी खलायचं, चांगलं 10-15 मिनिटं ठेवायचं. आणि हे जे पीठ आहे, जे बोटांनी खलून व्यवस्थित तयार केलेलं आहे, रात्री झोपताना आपल्या गालावरती, नाकावरती जिथं वांग आहे अशा ठिकाणी लावायचं आणि झोपायचं. सकाळी जर स्वच्छ पाण्याने धुतलं तर काही दिवसामध्ये तो वांग पूर्णपणे गेलेला लक्षात येतो. वांगावरती खूप छान उपाय सर तुम्ही सांगितलेला आहे. अगदी घरगुती पदार्थाचा वापर करून आपण हा वांगावरचा उपाय करू शकतो. आणि याचबरोबर चेहऱ्यावरती खूप सुरकुत्या पडतात किंवा ठराविक एज नंतर चेहऱ्यावरती सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढताना दिसतं, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? चेहऱ्यावरती सुरकुत्या वयानुसार येतात तर ती गोष्ट साहजिक आहे, नॅचरल आहे, निसर्गाने दिली ती एक प्रकारची देणगी आहे. पण ते येऊ नये ह्याच्यासाठी आपण खूप छान छान घरगुती उपचार करू शकतो. ज्या लोकांना आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येऊ द्यायच्या नाहीत तर त्यांनी नियमित आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये तुपाचा वापर करावा. आणि तुपाचा वापर करूनही जर सुरकुत्या किंवा आपल्या चेहऱ्यावरती जर डाग वगैरे येत असतील तर अशा लोकांनी 1 चमचा तूप, ज्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून रात्री झोपतेवेळी जर चेहऱ्याला लावलं, हलक्याने मसाज करून जर झोपलात, 10-15 दिवस जर केलं तर आपल्या चेहऱ्यावरचे जे सुरकुत्या आहेत ते निघून जातात. चेहरा टवटवीत आणि तेजस्वी होण्यात खूप छान आपला फायदा होतो. सुरकुत्यावरही आपण छान उपाय सरांकडनं घेतलेला आहे, सरांनी छान मार्गदर्शन केलेलंच आहे. याचबरोबर आपल्या डोळ्याखाली बऱ्याच जणांच्या काळे डाग येतात. बऱ्याच स्त्रियांना किंवा पुरुषांना हे काळे डाग भेडसावत असतात आणि हे खूप विचित्र असं दिसतं सर. तर यासाठी हे कशामुळे येतात किंवा यासाठी आपल्याला काय उपाय आहे की हे आपल्याला घालवता येतील? डोळ्याखालील काळे डाग किंवा काळे वर्तुळ येणे हा भरपूर लोकांना सध्या प्रश्न, जो त्रास आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. लोकांना प्रश्न पडतो येतं कशामुळे, तर हा बाहेरून तरी कोणाच्या वागण्यामुळे येत नाही. आपल्या काही चुकीच्या वागण्या, चुकीच्या हॅबिट्स असतात, वेळेवर जेवण न करणं, झोप पूर्ण न घेणं, रात्री उशिरा जेवणं, हे ज्या काही चुकीच्या आपल्या हॅबिट्स आहेत, ज्या सवय आहेत, ह्याच्यामुळे जे काळे डाग आपल्या चेहऱ्यावरती येतात, डोळ्याच्या खाली येतात. ज्या लोकांची व्यवस्थित झोप होत नाहीये, पित्त भरपूर वाढलेलं असतं, अशा लोकांना स्किनचा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. ह्याच्यासाठी आपण खूप छान घरच्या घरी उपचार करू शकतो आणि जे काळे डाग डोळ्याखाली आलेले आहेत हे घालवू शकतो. ज्या महिलांना फारसं, हे पुरुषांना कमी दिसत, महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त दिसतो, तर ज्या महिलांना डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ किंवा डाग आलेले आहेत अशा महिलांनी पहिली गोष्ट झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. संध्याकाळी 10 ते 4-5 पर्यंत जी झोप आहे ती प्रॉपर झोप त्यांची झाली पाहिजे. त्यानंतर त्यांच्या खाण्यामध्ये वगैरे कच्च्या पालेभाज्या, पाणी भरपूर घेतलं पाहिजे. हे जर 2-3 गोष्टी केल्या तर काळे डाग आपले येणार नाहीत. आणि जे आलेले आहेत हे घालवण्यासाठी आपण आपल्या घरच्या घरी त्याचा खूप छान उपचार करू शकतो. आपल्या घरामध्ये बटाटा असतो, जो आपण फक्त भाजी करून खायचं किंवा बटाटा वडा करून फक्त माहीत आपल्याला, तो खाण्यासाठीच आहे. त्याचे घरगुती उपचार करूनही आपण आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी ठेवू शकतो. तर बटाटे जो आहे, थोडंसं बटाटे ते जर खिस काढला आणि खिस जर डोळ्यावर त्याचा लेप दिला, 10-15 मिनिटं झोपला, त्यानंतर हलक्या त्याने मसाज करून जर ते धुतलं तर डोळ्याचे काळे डाग आलेले आहेत ते खूप छान निघून जायला आपल्याला मदत होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुरटी असते, ह्या तुरटी जरी पाणी करून थोडंसं लावलं किंवा तुरटीचा खडा जरी पाणी लावून त्या काळ्या डागावरती 3-4 वेळा फिरवला तर याने सुद्धा आपल्या डोळ्यावरचे काळेचा डाग जायला खूप छान फायदा होतो. चेहऱ्याच्या ज्या तक्रारी आहेत
या विषयी सरांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलं आणि या तक्रारींवरती आपण कोणते उपाय घरगुती करू शकतो आणि घरातलेच काही साहित्य आहे, पदार्थ आहेत, हे वापरून आपण खूप छान त्याच्यावरती उपाय करू शकतो. याचबरोबर बऱ्याच महिलांना आता सध्या भेडसावत असणारा प्रश्न म्हणजेच थायरॉइड, आणि हा थायरॉइड बऱ्याच 90% महिलांच्यात आता भेडसावत असणारा प्रकार आहे. तर या थायरॉइडसाठी सर आपण काय उपाय करू शकतो किंवा हा थायरॉइड कशामुळे होतो याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खूप छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही, कारण भरपूर महिलांना थायरॉइडची सध्या समस्या भेडसावत आहे आणि आमच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये भरपूर महिला येतात ज्या 5-5, 10-10 वर्षापासून गोळ्या खात आहेत. पुरुषांना ही समस्या होते, फक्त महिलांना होते असं नाहीये, पण स्त्रियांना याची समस्या जास्त जाणवते. तर ज्या स्त्रियांना थायरॉइड जाणवतो, त्रास एकटीला असतो तिला फक्त, पण त्याचे जे काही अनुभव असतात ते घरातील सर्व लोकांना घ्यावे लागतात. कारण अचानक त्यांचा मूड चेंज होतो, छातीमध्ये धडधड होतं, चिडचिड भरपूर होते. चिडचिड यांना होते, पण ते जरा ते घरातील इतर लोकांवरती काढतात. मी म्हणतो थायरॉइड लेडीजला होतच नाहीये, स्त्रियाला थायरॉइड होत नाही, त्यांच्या घराला तो थायरॉइड झालेला असतो. कारण जी स्त्री असते तिचं काम असतं घरातील वातावरण व्यवस्थित ठेवणं, घरात व्यवस्थित स्वयंपाक करणं आणि घरात सगळं मेंटेन करणं. तर तीच आजारी असेल तर घरातील सर्व लोकांना थोडाफार तो आजार आपल्याला पाहावाच लागतो. तर ज्या महिलांना थायरॉइड आहे अशा महिलांना आपण घरगुती उपचार करून थायरॉइड एक तर येऊच देत नाही. तुम्ही जर आला असेल तर तो घालवणे खूप सोपं आहे. आपल्या घरामध्ये कोथिंबीर असते, या कोथिंबीरचे जे धने बी असतात, हे 1 वाटी जर धने घेतले आणि त्याचसोबत 1 वाटी जर जवसाची घेतली, हे दोन्हीची पावडर करायची आणि या पावडरमधला 1 चमचा सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी 1 कप कोमट पाण्यातून जर आपण ते मिक्स करून जर पिलात तर ज्या महिलांचं थायरॉइडमध्ये वजन कमी झालेलं आहे ते वाढू शकतं. ज्या महिलांचं वाढलेलं वजन आहे ते सुद्धा कमी व्हायला खूप छान मदत होते. त्या महिलांचं TSH वर इम्बॅलन्स झालेलं असतं आणि चिडचिडपणावर भरपूर असतो किंवा अचानक छातीमध्ये धडधड होते, खूप विचार येतात, रागराग होते, अशा महिलांसाठी खूप छान आपण दुसरे घरगुती उपचार करू शकतो. आपल्या घरामध्ये अक्रोड असतं, 2 अक्रोड आणि 2-3 जर बदाम रात्री 1 कप पाण्यात भिजत ठेवले आणि हे जर सकाळी खाऊन वरून जर पाणी पिलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइडसाठी खूप छान मदत होते. थायरॉइड मग आपण कंट्रोल नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. थायरॉइड बद्दल बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत असतो आणि हा थायरॉइड हा शब्दच ऐकला की खूप भयंकर वाटतं. सरांनी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं या थायरॉइडवरती घरगुती उपाय काय आहेत हे सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की हा थायरॉइड आजार भरपूर पैसे खर्च करूनच बरा करता येतो, पण आज मला सरांकडनं ऐकून असं वाटलंय की हा थायरॉइड आजार आपण घरगुती उपचार करूनही अगदी सहजपणे आणि अगदी छान प्रकारे बरा करू शकतो. तर आपला पुढचा प्रश्न आपण सरांना विचारूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, सर पित्ताशयात खडे होत असतात, तर या पित्ताशयातील खडे कसे होतात किंवा त्यावरती काय उपाय आहेत? आपण घरगुती उपाय करून हे पित्ताशयातील खडे जे आहेत ते कसे विरघळू शकतो याबद्दल मार्गदर्शन करा. पित्ताशयातील खडे होणे किंवा पित्ताशयातील खडे हा खूप छान विचारलेला प्रश्न आहे तुम्ही, कारण भरपूर महिलांना हा प्रॉब्लेम जाणवतो. पुरुषामध्ये हा तक्रार जाणवते आपल्याला, पण खूप कमी प्रमाणामध्ये असते. महिलांमध्ये छोट्या छोट्या कारणामुळे हे होणारे मोठे मोठे आजार आहेत असं म्हणणं योग्य वाटेल. पित्ताशयात खडे होणे हा जरी मोठा आजार वाटत असेल तर त्याची कारणं मात्र खूप छोटी छोटी असतात. घरातील जबाबदारी, घरातील कामं, शाळा मुलांची असेल, त्यांचे डबे असेल, याच्यामुळे त्यांचं सकाळची जेवणी खूप लेट होणं, जे मिळेल ते थोडंफार खाणं आणि संध्याकाळचे जे जेवण आहेत, जेवणाची वेळा आहेत त्या खूप पुढे निघून जातात. तर अवेळी जेवण, झोप पूर्ण न होणे, त्याचबरोबर तेलकट, तिखट, आंबट भरपूर खाणे, शिळे पदार्थ खाणे, हे छोट्या छोट्या कारणामुळे आपल्याला पित्ताशयात खडे होतात. पण त्याचं खूप छान एक तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे समजेल. आपल्या बॉडीमध्ये जे पित्त आहे याचं काम आहे, भरपूर लोकांना पित्त म्हणजे आजार वाटतो, हा आजार वगैरे नाहीये. आपल्या बॉडीमध्ये जे पित्त आहे, शरीरामध्ये असणारं जे पित्त आहे, पित्ताचं खूप छान पहिलं काम आहे ते म्हणजे आपलं जे अन्न आहे ह्यांना पचन करणं, ह्यांना डायजेस्ट करणं. जर तुम्ही रोज सकाळी 10 वाजता जेवण करत असाल आणि जर काही अचानक प्रॉब्लेममुळे काही कारणामुळे तुमचं जर जेवणाचं टायमिंग पुढे गेलं तर तुमचे जे पित्त आहे शरीरातील, हे पित्ताला सवय झालेली असते, शरीराला आपल्या सवय झालेली असते की बरोबर 10 वाजता आता जेवण येणार आहे आणि आपलं काम आहे त्याला पचन करणं, डायजेस्ट करणं. तर ते पित्त त्यावेळेस तिथून थांबलेलं असतं आणि 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस हीच तक्रार जर पुन्हा पुन्हा झाली तर सुरुवातीला फक्त थोडाफार त्रास होतो. त्यानंतर जे पित्त साचलेलं आहे त्यामध्ये छोटी छोटी राळ क्रिस्टल तयार होतात, हे एकत्र जमून ह्याच्या खड्यामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर शेवटी तुम्हाला भरपूर पॅथीमध्ये डायरेक्ट गॉलब्लॅडर काढलं जातं. पण जर गॉलब्लॅडरवर काढलं तर तुम्हाला पचनक्रियेच्या खूप तक्रारी होऊ लागतात आयुष्यभर. मग अपचन, जसं अन्न खाल्लेलं आहे तसंच बाहेर जाणं, ह्या खूप वेगवेगळ्या तक्रारी तुम्हाला सामोरं जावं लागतं.
तर पित्ताशयात खडे होऊ नये म्हणून पहिली गोष्ट वेळेवर जेवण करणे, झोप घेणे, तेलकट, तिखट, आंबट हे जे पदार्थ आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये खाणं हे खूप गरजेचं आहे. आणि ज्या लोकांना पित्ताशयात खडे झालेले आहेत त्यांनी आपण घरच्या घरी किंवा निसर्गोपचार करून ते घालवू शकतो आपण. आपल्या घरामध्ये काकडी, बीट, गाजर हे सहज उपलब्ध होणारे पदार्थ आहेत. जर तुम्ही एक काकडी, एक गाजर आणि एक बीट याचं जर 1 कप रस काढला किंवा 1 ग्लास जर रस काढला आणि हा जर रोज सकाळी उपाशी पोटी जर पिलात तरी तुमच्या पित्ताशयातले जे खडे आहेत ते विरघळायला सुरुवात होते. खूप मोठ्या प्रमाणात जर एखाद्या महिलांच्या पित्ताशयामध्ये खडे असतील त्यांनी प्रॉपर जसं नॅचरोपॅथीचं मेडिसिन घेऊन घरच्या घरी बनवूनही आपण पित्ताशयातील खडे विरघळू शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे श्याम तुळस, राम तुळस यातली जी श्याम तुळस म्हणजे काळी तुळस आहे, ही काळी तुळशीची पानं किंवा पंचांग पूर्ण थोडीशी पानं असतील, शेंडा असेल, देठ असेल, फांद्या असतील, हे जर थोड्या घेतल्या, जवळपास 1 पाव किलो जर आपण घेतल्या तर तेवढ्याच प्रमाणामध्ये जो डोंगरी आवळा असतो, ज्याला तुम्ही मोरावळा म्हणता, त्या मोरावळ्याची पानं घ्यायची, हे बारीक बारीक तुकडे करून सावलीमध्ये सुकवायचे आणि यांची पावडर बनवायची, हे मिक्स करायचे. हे जे मिश्रण आहे या मिश्रणात जर 1 चमचा सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी 1 कप कोमट पाण्यातून जर नियमित आपण 2-3 वेळा जर घेतला तर आपले पित्ताशयातले खडे विरघळायला सुरुवात होते आणि काही दिवसामध्ये जसे खडे तयार झालेले आहेत तसे हळूहळू विरघळूनही शकतात. नॅचरोपॅथीचा खूप छान वापर करून आपण दुसरे आपण खूप छान छान घरगुती उपचार करू शकतो. जर आपल्या घरामध्ये सफरचंद वगैरे असतं, हे सफरचंद जर आपण 1 कप ज्यूस बनवला, ह्याच्यामध्ये जर 2 चमचे फक्त आवळ्याचा ज्यूस मिक्स केला, हा ज्यूस सुद्धा आपल्या पित्ताशयातले खडे विरघळण्यासाठी खूप छान काम करू शकतो. बऱ्याच महिलांच्या स्तनांमध्ये किंवा गर्भाशयामध्ये गाठी होत असतात आणि या गाठी पुढे वाढून त्याचं ऑपरेशनपर्यंत जाऊ शकतं. याचबरोबर कदाचित हे कॅन्सरपर्यंत पण जाण्याची शक्यता असते. तर यावर सर या गाठींसाठी काही उपाय असू शकतो का? खूप छान सध्या महिलांचा विचारलेला प्रश्न आहे तुम्ही, कारण मोठ्या प्रमाणामध्ये सध्या ब्रेस्ट कॅन्सर, युट्रस कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर ह्या सध्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. तर गर्भाशयातील किंवा स्तनामधील गाठी ह्याच्यासाठी सुद्धा आपण घरगुती आणि नैसर्गिक उपचार करून खूप छान या गाठी नष्ट करू शकतो. कॅन्सरच्या गाठी वगैरे त्याच्यावर आपण पुढे बोलू, पण ज्या गाठी नॉर्मल आहेत तेही आपण विरघळू शकतो. तर त्याच्यासाठी आपण घरच्या घरी, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पिंपळाच्या झाडाची वगैरे पूजा केली जाते. तर पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते त्याचं कारणही तेवढं छान आहे, कारण पिंपळाचं झाड जे आहे ते महिलांना भरपूर आजारामध्ये उपयोगाचं आहे. जर तुम्ही 10 पिंपळाची पानं आणली, स्वच्छ धुतली, त्याचा शेंडा आणि देठ जर कट केला आणि ते 3 कप पाण्यामध्ये टाकून जर 1 कप होईपर्यंत उकळली आणि गाळून घेऊन जर नियमित सकाळी संध्याकाळी जर पिलात तर 2-3 महिन्यामध्ये तुमच्या ब्रेस्टमधील, गर्भाशयामधील गाठी विरघळून जायला खूप छान अनुभव तुम्हाला येतो. त्याचबरोबर जे पिंपळाचं झाड आहे, याच पिंपळाच्या झाडाची जर तुम्ही साल काढली, किती साल घ्यायची, आपल्याला पार्ले बिस्किट असतं तेवढी जर साल घेतली, कट केली बारीक बारीक, 3 कप पाण्यामध्ये टाकून जर 1 कप होईपर्यंत उकळलं आणि ते गाळून घेऊन जर नियमित सकाळी संध्याकाळी जेवण करण्याच्या आधी 1 तास हे जर सेवन केलं, पिलात, तर यांनी सुद्धा तुमच्या खूप छान गाठी विरघळायला मदत होते. ज्या महिलांच्या गर्भाशयामध्ये किंवा तोंडामध्ये किंवा बॉडीमध्ये कुठेही कॅन्सरची गाठ असं डायग्नोज केलेलं आहे, तर डॉक्टरांनी सांगितले कॅन्सरची गाठ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेखंडाचा खूप छान वापर करू शकतो. वेखंडाचा वापर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कारणामध्ये करतो, पण कॅन्सरच्या गाठी विरघळण्यासाठी सुद्धा वेखंडाचा खूप छान वापर होतो. तर वेखंड जर आपण मधामध्ये थोडंसं घासलं आणि त्याचा जो गर निघतो, 1 चमचा गर जो दिवसातून 2 वेळा जर आपण पिला तर ह्यांनी सुद्धा कॅन्सरच्या ज्या गाठी आहेत त्या सुद्धा विरघळू शकतात. त्याचबरोबर आपण ओल्या हळदीचं लोणचं बनवतो किंवा जेवणामध्ये ओल्या हळद वापरली जाते. आता त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, पण पूर्वी जेवणामध्ये ओल्या हळद असायची आणि ओल्या हळद आपल्या बॉडीतील सर्व प्रकारच्या गाठी नष्ट करण्यासाठी, सर्व प्रकारचे कॅन्सर नष्ट करण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर जेवणामध्ये जर तुम्ही नियमित ओल्या हळदीचा वापर केला तर शरीरामध्ये गाठी तयार होणार नाहीत, जर असतील तर ते विरघळायला किंवा निघून जायला खूप छान फायदा होऊ शकतो. स्तनांमधील व गर्भाशयामधील गाठी कशा आपण विरघळवू शकतो, यासाठी निसर्गोपचार काय आहेत हे सरांनी खूप छान सांगितलं आणि हे आपण नक्कीच करू, कारण ही एक गंभीर समस्या आहे किंवा कॅन्सरपर्यंत जाऊ शकतं. हे जरी आपण ऐकलं तरी आपल्याला भीती वाटत असते. तर हे हे गाठी आपण अगदी छान पद्धतीने निसर्गोपचार करून या विरघळवू शकतोच. तर याच्या पुढचा माझा प्रश्न सर असा आहे की बऱ्याच वेळेस महिला ऑफिसमध्ये किंवा मी
स्वतः जरी क्लास घेते मी कुकिंग क्लास, आणि मग हे दिवसभराचं माझं जे रुटीन आहे आणि तो क्लास घेऊन मला आलेला थकवा आहे, घरी जाऊन पुन्हा घरातलं काम करायचं आहे आणि त्याच्यामुळं आलेला थकवा आहे, यामुळे पूर्ण थकून जायला होतं किंवा अगदी बॉडी पेन करायला लागते. याचबरोबर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी काम करते तेव्हा मला खूप अशक्तपणा जाणवतो. स्वयंपाक करताना आपल्याला गरगरत असतं. बऱ्याच महिलांना या समस्या भेडसावत असतात. तर यासाठी घरगुती उपाय काय करता येतील आणि यातून आपल्याला कसं हे सगळं व्यवस्थित आम्हाला हे रुटीन करता येईल, याबद्दल मार्गदर्शन करा. खूप छान विचारलेला प्रश्न आहे तुम्ही. कारण भरपूर महिलांना घरातील इतर लोकांची काळजी घेऊन स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि शेवटी त्यांना समजतं की आपण या सर्वांचं करण्यात आपण स्वतःलाच विसरून गेलेलो आहे. तर घरातील कामं काय, महिला ऑफिसमधून येऊन किंवा तुम्ही जाता ऑफिसमधून येऊन पुन्हा घरी काम करता, तर याच्यामध्ये भरपूर महिलांना HB कमी होतो, थकवा, अशक्तपणा जाणवतो, कंटाळा येतो. तर या महिलांना खूप छान घरगुती उपचार करता येतो आपल्याला. पहिली गोष्ट, या महिलांनी चहा बंद केला पाहिजे. आपण काही युरोप कंट्रीमध्ये वगैरे राहत नाही की आपण आल्यानंतर चहा घेतला पाहिजे, किंवा आपण रात्री काही ड्रिंक करत नाही की सकाळी हँगओव्हर झालेला आणि चहा घेऊन ते आपण उतरू शकतो. तर भरपूर महिलांनी घरच्या घरी जर 10 ते 15 काळे मनुके आणि 5 अंजीर जर 1 कप पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवले आणि हे जर सकाळी बारीक चावून खाल्ले तर तुमच्यामध्ये HBचं प्रमाण वाढतं, अंगामध्ये ताकद येते, थकवा, अशक्तपणा निघून जातो, फ्रेश वाटतं, अंगामध्ये ताकद येते आणि तुम्ही घरातील कामं, बाहेरची कामं करण्यासाठी खूप छान स्ट्रॉंग आणि सशक्त होऊ शकता. थकवा आणि अशक्तपणा हा आपण कसा घालवू शकतो यावर सरांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलं. खूप छान घरगुती उपाय, सहज आणि सोपा. आपण महिला उपाय करायचं म्हटलं तर खूप कंटाळून जातो, स्वतःसाठीच आपण उपाय करत नाही. आणि अगदी मनुके आणि अंजीर हे आपण भिजवून खायचं म्हणलं तर अगदी सहज खाऊ शकतो आणि या उपायामुळे आपल्याला नक्कीच मदत होईल. मी तर हा उपाय नक्कीच करून बघणार आहे सर, आणि याबरोबर आमचे जे प्रेक्षक आहेत तेही हा उपाय नक्कीच करतील. याचबरोबर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जळवात हा प्रश्न महिलांना खूप भेडसावत असतो. तर टाचांमध्ये भेगा पडतात किंवा त्यातून रक्त येतं. तर अशा प्रकारचा जो हा जळवात आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल किंवा यावर काही उपाय आहेत का? जळवातवरती आपण खूप छान नैसर्गिक म्हणण्यापेक्षा घरगुती उपचारही करू शकतो. दोन्ही नैसर्गिक उपचारही करू शकतो आणि घरगुती उपचार करूनही आपण जो जळवात आहे हा टाळू शकतो आणि जळवातवरती खूप छान मात करू शकतो. वटपौर्णिमेला तुम्ही ज्या वडाची पूजा करता, ज्या वडाला 7 फेऱ्या मारता, तर या वडाचा उपयोग करून तुम्ही तुमचं जळवत खूप छान घालवू शकता. ज्या महिलांना जळवत आहे अशा महिलांनी जर वडाच्या झाडाची पानं तोडली, त्यातून जो पांढरा चीक बाहेर येतो, जो द्रव असतो, हा जर आपल्याला टाचाना लावला तर याच्यामुळे जळवत जाऊ शकतो. त्याचबरोबर घरच्या घरी खूप छान तुम्ही एक मलम बनवू शकता. हा मलम जर तुम्ही वापरला तर 1-2 लावण्यामध्येच तुम्हाला लक्षात येऊन जाईल 1-2 प्रयोगामध्ये आपला जळवत खूप प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. आपण घरामध्ये जे लोणी खातो, हे जर लोणी 2 चमचे घेतलं, जे लोक चुना खातात तंबाखूमध्ये वगैरे, हा जर चुना 1 चमचा घेतला आणि घरामध्ये आपण डोक्याला लावायला जे खोबरं तेल असतं, हा खोबरं तेल जर 4 चमचे घेऊन हे मिक्स करून जर मिक्सरमध्ये असा जर मलम बनवला तर हा मलम खूप छान आपलं जळवात घालवण्यासाठी, त्याचबरोबर इतर काय त्वचा विकार नष्ट करण्यासाठी खूप छान काम करू शकतो. हा मला फक्त रात्री थोडासा बोटावरती घेऊन टाचा स्वच्छ धुवायच्या कोमट पाण्याने आणि त्याच्यावरती लावायचा. वरून तो कपड्याला लावून येऊन कॅरीबॅग लावून झोपू शकता. सकाळी पुन्हा आपल्या टाचा कोमट पाण्याने जर स्वच्छ धुतला तर 2 ते 3 प्रयोगामध्ये आपल्याला अनुभव येतो की आपला जळवात हा खूप अंशी कमी झालेला आहे. जळवातीसाठी सरांनी खूप छान असं मलम आपल्याला सांगितलेलं आहे. अगदी घरच्या घरी आपण काही खर्च न करता हे छान मलम तयार करू शकतो आणि आपला जळवात, सर बोलले की अगदी 2च वेळेस तुम्ही हा मलम लावला तरी हा जळवात तुमचा नष्ट होऊ शकतो किंवा जाऊ शकतो. तर खूप छान असा मलम सरांनी या जळवातीसाठी सांगितलेला आहे. यानंतर माझा सरांना पुढचा प्रश्न असा आहे की सर, बऱ्याच महिला उभा राहून स्वयंपाक करतात किंवा उभा राहून काम असतं किंवा टीचर लोक असतील, त्यांना दिवसभर उभं राहून मुलांना शिकवायचं असतं आणि यामुळे काय होतं की व्हेरिकोज वेन्स सारखा प्रश्न स्त्रियांना भेडसावत असतो. तर यासाठी घरगुती उपाय काय आहेत? व्हेरिकोज वेन्स हा खूप छान विचारलेला प्रश्न आहे तुम्ही. कारण भरपूर महिलांना, जे लोक उभं राहून काम करतात भरपूर, तर या लोकांना व्हेरिकोज वेन्स हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आजकालची आपली बदललेली जी स्वयंपाक पद्धत आहे, पूर्वी लोक किंवा महिला मांडी घालून स्वयंपाक करायच्या, आपल्या घरातले जे पुरुष मंडळ होते बसून जेवण करायचे आणि त्यामुळे आपले गुडघे व्यवस्थित असायचे, पाय व्यवस्थित असायचे. व्हेरिकोज वेन्स वगैरे हा प्रॉब्लेम कधी माहिती नव्हता लोकांना. मात्र आता जी आधुनिक पद्धत आहे किचन उभं राहून स्वयंपाक बनवण्याची, यामुळे किंवा जे लोक भरपूर उभं राहून शिकवतात यामुळे व्हेरिकोज वेन्स सारखे वगैरे त्रास त्यांना होतात. तर याच्यासाठी खूप छान आपण घरच्या घरी प्रयोग करून, उपचार करून
नैसर्गिक आणि घरगुती उपचाराने याच्यावरती मात करू शकतो. आपल्या घरामध्ये जे जवस असतं, पूर्वी पहा आपल्या घरातील आजी किंवा आई जवसाची चटणी बनवायची आणि ती जवसाची चटणी खाऊनही आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या स्ट्रॉंग असायच्या. आता जवसाची चटणी हा काळाआड गेलेला प्रश्न आहे. तर रोज जर 1 चमचा आपण जवस चावून खाल्लं तर याच्यामुळे सुद्धा आपले व्हेरिकोज व्हेन्स आहेत ते नष्ट व्हायला आणि ज्यांना नाहीत त्यांना न यायला खूप छान फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना व्हेरिकोज व्हेन्स आलेले आहेत तर अशा लोकांनी आपण मारुतीला शनिवारी ज्या रुईच्या पानाची माळ करतो आणि त्याची पूजा करतो, तर या रुईच्या पानाचा उपयोग करून आपण खूप छान व्हेरिकोज व्हेन्स घालू शकतो. रुईच्या पानाला जर थोडंसं तिळाचं तेल लावलं आणि जिथे व्हेरिकोज व्हेन्स आहे त्याच्यावरती ते बांधायचं आणि कपड गुंडाळून ह्याला जर आपण वाळू गरम करून थोडीशी शेक दिला तर काही दिवसामध्ये व्हेरिकोज व्हेन्स निघून जायला खूप छान फायदा होतो. व्हेरिकोज व्हेन्स वरती खूप छान आपण उपाय पाहिलेला आहे. सरांनी सांगितलेलं आहे की जवस चावून खायचं आहे आपल्याला. तर मी हे पण सांगेन तुम्हाला की या जवसाचं छान चूर्ण तुम्ही केलं तर ते चूर्ण आपल्याला खाण्यासाठी नक्कीच म्हणजे आपल्याला खाता येईल आणि खायला जाईल पण. आणि अशा प्रकारे तुम्ही हा व्हेरिकोज व्हेन्सचा प्रश्न आहे किंवा तुम्हाला जी समस्या भेडसावत आहे ती नक्कीच नष्ट करण्यासाठी याचा उपयोग तुम्हाला होईल. यानंतर आपला प्रश्न असा आहे की बऱ्याच महिलांना अंगावरून लाल जाणे म्हणजे रेड डिस्चार्ज आपण ज्याला म्हणतो ही समस्या भेडसावत असते. बऱ्याच वेळेस 10-10, 15-15 दिवस ही समस्या महिलांमध्ये भेडसावत असते आणि यामुळे बऱ्याच महिलांना थकवा येणे, अशक्तपणा येणे अशा समस्या फेस कराव्या लागतात. तर यासाठी काय उपाय आहेत, आपण यासाठी काय करू शकतो की हे आपल्याला थोडं थांबवता येईल? महिन्यातून एकदा प्रत्येक स्त्रियांना वयवर्ष 14-15 पासून 40-45 पर्यंत प्रत्येक महिन्याला मासिक पाळी ही गोष्ट नॅचरली आहे. तर मात्र भरपूर महिलांना 7 दिवसापर्यंत वर ह्या गोष्ट सहज आहेत, तेवढं काही प्रॉब्लेम नाही. 7 दिवसानंतरही पुढे 8 दिवस, 10 दिवस, 15-15 दिवस किंवा भरपूर महिलांना एका महिन्यातून 2-2 वेळा मासिक पाळी येते आणि त्यामध्ये थकवा अशक्तपणा भरपूर जाणवतो. ह्याच्यासाठी सुद्धा आपण खूप छान घरगुती उपचार करून आणि नैसर्गिक उपचाराची मदत घेऊन हे जे प्रॉब्लेम आहे त्यांना फेस करू शकतो आणि नष्ट करू शकतो. मी जो तुम्हाला पिंपळाच्या पानाचा काढा सांगितला, ही जर 10 पिंपळाची पानं घेतलीत, स्वच्छ धुतलीत, त्याचा देठ आणि शेंडा काढून टाकली, ह्याचा जर 1 ग्लास ज्यूस बनवला, ह्या 1 ग्लास ज्यूसमध्ये आवळ्याचा जर 15 ते 20 ml ज्यूस मिक्स केला आणि हा दिवसातून जर 3 वेळा अर्धा कप घेतलात तरी सुद्धा तुम्हाला जो रेड डिस्चार्ज जास्त होतो, अंगावर जी जास्त आणि तक्रार आहे ती नष्ट होऊ शकते. मात्र ज्या महिलांच्या अंगावरून जास्त गेल्यामुळे अशक्तपणा, थकवा, HB कमी होणे हे जे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही रोज सकाळी 1 सफरचंद खाऊ शकता किंवा त्यात संत्री मोसंबीचा ज्यूस घेऊ शकता. तीळ आणि गुळ यांचे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून तुमच्या अंगामध्ये ताकद येऊ शकते, HB वाढू शकतो, जो थकवा आलेला आहे तो निघून जाऊ शकतो. बऱ्याच महिलांमध्ये हा रेड डिस्चार्जचा प्रॉब्लेम जाणवत असतो, त्यांना फेस करावा लागत असतो आणि यावरती घरगुती उपाय सरांनी खूप छान सांगितलेला आहे, तो नक्कीच आपल्या सगळ्यांना उपयोगी ठरेल. याचबरोबर जसा रेड डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे त्याच पद्धतीने व्हाईट डिस्चार्ज म्हणजे अंगावरून पांढरं जाणे हा पण बऱ्याच महिलांना फेस करावा लागणारा प्रॉब्लेम आहे. तर या संदर्भात सर तुम्ही काय सांगू शकाल की हे आपल्याला कशा पद्धतीने घरगुती उपाय करून कमी करता येईल? ज्या पद्धतीनं रेड डिस्चार्जचा महिलांना त्रास होतो जास्त अंगावरून गेल्यानंतर, तर त्याच पद्धतीनं व्हाईट डिस्चार्ज आहे ज्यांना आपण पांढरं अंगावरून जाणे म्हणतो, ह्याचाही महिलांना खूप त्रास होतो. मासिक पाळीच्या आधी जर 2 दिवस जात असेल थोडंफार तर जी गोष्ट नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त जात असेल 4-4, 5-5 दिवस किंवा भरपूर महिलांना महिना जातो, तर अशा वेळेस आपण खूप छान घरगुती उपचार करून जे अंगावरून पांढऱ्या जाण्याची तक्रार आहे, जो त्रास आहे हा नष्ट करू शकतो. आपल्या घरामध्ये धने असतात, धने भरपूर आजारामध्ये आपण पाहिले, धनेचे खूप आपल्याला फायदे आहेत. तर जर 1 मूठ धने आणि आपल्या घरातील जे तांदूळ असतं हे जर 1 मूठ भिजत ठेवलं 1 तांब्या पाण्यामध्ये आणि 2-3 तास भिजल्यानंतर जर हे थोडंसं चोळलं स्वच्छ, आत कुस्करलं आणि हे जे पाणी आहे हे जर पाणी बाजूला काढून आपण दिवसातून 4 ते 5 वेळा जर अर्धा कप पिलो तर याने आपला जो व्हाईट डिस्चार्ज आहे हा त्रास पूर्णपणे जाऊ शकतो, नष्ट होऊ शकतो. याचबरोबर PCOD आणि PCOS असे 2 आजार जे आहेत ते बऱ्याच तरुण वर्गांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे आपण कशा प्रकारे नष्ट करू शकतो किंवा त्यावरती घरगुती उपाय काय आहेत? PCOD आणि PCOS हा खूप छान विचारलेला प्रश्न आहे. ॲक्च्युली दोन्ही हे एकच आजार आहेत, PCOD आणि PCOS. तर याच्यामध्ये ज्या महिलांना PCOD किंवा जे स्त्रिया PCOD आणि PCOS फेस करतात तर यांनी जास्त स्ट्रेस घेणं, टेन्शन घेणं किंवा झोप पूर्ण न होणं, भरपूर कामाचं स्ट्रेस ताण असणं हे जे कारण असू शकतात. तर ज्या महिलांना PCOD आणि PCOS फेस करतात यांनी आवळ्याचा ज्यूस याचा वापर करून
PCOD आणि PCOS ते खूप छान मात करू शकतात. जर अर्धा कप आवळ्याचा ज्यूस घेतलात आणि याच्यामध्ये 2 ते 3 काळे मिरे जर मिक्स करून टाकले, हे जर रोज सकाळी उपाशी पोटी पिलात आणि सकाळी संध्याकाळी जेवणानंतर धने आणि जिरे एका वाटीमध्ये जर समप्रमाणात घेऊन ठेवले आणि जर ह्याचा 1 चमचा तुम्ही खाल्लात नियमित, तर तुम्हाला PCOD आणि PCOS वरती खूप छान मात करू शकता. PCOD आणि PCOS यावरती आपण घरगुती उपाय बघितलेलाच आहे. याचबरोबर बऱ्याच महिलांना भेडसावत असणारा प्रॉब्लेम म्हणजेच मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा 2-2, 3-3 महिने मासिक पाळी न येणे, तर हे कशामुळे होतं किंवा यासाठी उपाय आपण काय करू शकतो, याबद्दल आपण काय सांगू शकाल? हो, बरोबर आहे तुमचं. कारण जसं PCOD आणि PCOS भरपूर महिला फेस करतात, तसं अनियमित मासिक पाळी म्हणजे प्रत्येक महिन्याला मंथली जे पिरियड्स आहेत ते व्यवस्थित येत नाहीत. 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर येतात. तर याच्यावरती आपण खूप छान घरगुती उपचार करून या आजारावरती आपण मात करू शकतो. तर रोज सकाळी उपाशी पोटी 2 ते 3 मिरे ह्याचं जर चूर्ण करून 1 चमचा मधातून मिक्स करून जर चाटण केलं नियमित आणि आपल्या जेवणामध्ये जर आपण भरपूर फळं, कच्च्या पालेभाज्या ठेवल्यात आणि जर आपण आठवड्यातून 2-3 वेळा कच्च्या पपईची जर भाजी बनवून खाल्ली, तर ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी आहे, हा जो त्रास आहे हा नष्ट होऊ शकतो आणि तुमची जी मासिक पाळी आहे ती प्रत्येक महिलेला व्यवस्थित सुरू होऊ शकते. अनियमित मासिक पाळी हा खूप महिलांना खरंच सर भेडसावत असणारा प्रश्न आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे ऐकायला सतत मिळत असतं आणि आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या खातो. त्याच पद्धतीनं आपण जर सरांनी आज सांगितलेल्या पद्धतीनं जर या कच्च्या पपईची छान भाजी केलीत आणि ती आपण सेवन केली किंवा ती खाल्लीत, तर आपल्याला हा प्रश्न नक्कीच जो भेडसावत आहे तो कमी प्रमाणात जाणवेल आणि हा खूप छान असा उपाय सरांनी आपल्याला सांगितलेला आहे. यानंतर आता बऱ्याच महिलांना वारंवार गर्भपात होणे या समस्येला सामोरं जावं लागत असतं आणि यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील? वारंवार गर्भपात होणे ही जी समस्या ही भरपूर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर वारंवार गर्भपात ज्या महिलांना होतो त्या महिलांनी पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी अनुलोम विलोम केलं पाहिजे. जे भरपूर स्ट्रेस टेन्शन घेतात ते प्रमाण थोडंसं कमी झालं पाहिजे. आणि नैसर्गिक किंवा घरगुती उपचार म्हणून आपण जे तुम्ही जास्वंदीचं लाल फुल आपण गणपतीला उरवतो, तर त्याच्यामध्ये जास्वंदीचं एक पांढरं फुल असतं. या पांढऱ्या फुलाची जर 2 ते 3 कळ्या अर्धा चमचा देशी गायच्या तुपामध्ये जर परतल्या आपण आणि ह्या जर खाऊन वरून जर 1 कप देशी गायचं दूध पिलात, तर तरी सुद्धा आपण त्याच्यावरती जो वारंवार गर्भपात होतो याच्यावरती खूप छान मात करू शकतो. त्याचबरोबर नियमित जर तुम्ही 1 वाटी हिरवे मोड आलेले जर मूग खायला सुरुवात केली, याने तुम्ही जो वारंवार गर्भपात होतो याच्यावरती खूप छान मात करू शकता. वजन कमी करणे हे आता आपण खूप जणांमध्ये बघत आहोत किंवा खूप स्त्रिया वजन कमी करण्याच्या पाठीमागे आहेत. स्त्रियांना वजन खूप प्रमाणात कमी करायचं असतं, त्यासाठी ते खूप वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करत असतात. तर तुम्ही आमच्यासाठी कोणता डाएट प्लॅन सांगाल की आम्हाला आमच्या प्रेक्षकांना वजन कमी करण्यासाठी याची मदत होईल? डाएट प्लॅन खूप छान आपल्या हिंदू संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे. तर पूर्वीपासून भारत देशामध्ये खूप छान एक म्हण आहे, ते अशी आहे की जो 1 वेळा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. पण हाच नियम सगळीकडे नाही लागू होऊ शकत. वयानुसार आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये चेंजेस नक्की होतात. तर 20 वर्षापर्यंत मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये वाढ होत असते. तर तुम्ही 1 नाश्ता आणि 3 जेवण जरी केले तरी तुम्हाला त्याने वजन वगैरे वाढणार नाही. ते खूप छान तुमच्यासाठी आहे. वयवर्ष ज्यावेळेस 20च्या पुढे 30 पर्यंत तर 1 नाश्ता आणि 2 जेवण तुमच्यासाठी पुरेसे आहेत. ज्यावेळेस आपण 30च्या पुढे एंट्री करतो तर 30 पासून 40 पर्यंत वगैरे तर 2 टाइम जेवण, नाश्ता हा कट होणार आपल्या जेवणामध्ये. 1 सकाळी आणि 1 संध्याकाळी जर जेवलात तरी तुम्ही खूप छान मेंटेन करू शकता स्वतःला. 40च्या पुढे तुम्ही जेवढ्या वर्ष जगू शकता तेवढ्या वर्ष सकाळी नाश्ता केला आणि संध्याकाळी जर जेवण केलं तरी तुम्ही खूप छान मेंटेन राहू शकता. ज्या लोकांना वजन कमीच करायचं आहे आता, तर अशा लोकांनी सकाळी ज्यूसार करायचा, म्हणजे कोणत्याही फळाचा किंवा आपल्या घरामध्ये ज्या पालेभाज्या आहेत, मेथी आहे, पालक आहे, यांचा 1 ग्लास ज्यूस पिऊ शकता. दुपारी फळं खाऊ शकता तुम्ही. कोणतेही 2 प्रकारे जर फळं मिक्स केलीत आणि 1 प्लेट जर फळं खाल्लीत आणि संध्याकाळी फक्त 1 टाइम जर जेवण केलं तर तुम्हाला कोणताही अशक्तपणा, थकवा न जाणवता खूप छान तुमचं वजन कमी होऊ शकतं. बरेच महिला आता वजन कमी करण्याच्या पाठीमागे धावत असतात आणि तुम्ही खूप छान असा उपाय वजन कमी करण्यासाठी सांगितलेला आहे किंवा वजन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, किती वेळा आहार आपल्याला घ्यायचा आहे, कोणत्या एजमध्ये किती वेळेस आपल्याला आहार घेणं गरजेचं आहे, हे खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. पण वजन कमी करण्याबरोबरच आमच्या काही महिला आहेत त्या वजन वाढवण्यासाठी पण काहीतरी करत असतात किंवा त्यांना वजन वाढवायचं असतं, तर यासाठी तुम्ही काय सांगू शकाल?
जसं वजन कमी करण्यासाठी सांगितलेला जो उपाय आहे हा सहज आणि सोपा आहे, त्याच पद्धतीने वजन वाढवण्यासाठी खूप छान आपण घरगुती उपचार साधे सोपे करून आपलं वजनही वाढवू शकतो. जर तुम्ही संध्याकाळी 10-15 काळे मनुके, 5 बदाम आणि 2 खजूर जर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवले, सकाळी जर हे खाऊन वरून 1 ग्लास दूध घेतलं आणि दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जर 2-2 केळी खाऊन त्याच्यावरून जरी दूध घेतलं, दुपारच्या जेवणामध्ये जर दही ठेवलं, संध्याकाळच्या जेवणामध्ये जर तूप ठेवलं तर तुमचं खूप छान वजन वाढू शकतं. आजचा जो आपला विषय होता स्त्रियांचे आजार आणि त्यावर घरगुती उपाय आणि निसर्गोपचार, तर सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सगळ्याच आजारांवरती उपाय सांगितलेले आहेत. घरगुती उपाय असतील, घरातील वस्तू वापरून आपण आपले आजार कसे पळवून देऊ शकतो किंवा या आजारांवरती, काही आजारांवरती आपण कसे मात करू शकतो, हे खूप छान सरांनी सांगितलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण सगळे तर असतोच, पण या निसर्गातील काही वस्तू आहेत त्या वापरून आपण कसे आपले आजार बरे करू शकतो, हेही सरांकडून आज आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि आपले बऱ्यापैकी प्रश्न आज सरांनी कव्हर केलेले आहेत. आणि या ज्या समस्या जास्तीत जास्त महिलांना भेडसावत असतात, अशा समस्या किंवा आजारांवरती सरांनी आज आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सरांचे याबद्दल खूप खूप आभार आहेत. आणि सर आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि हे जे अशा प्रकारे तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाला आवडलेलं असेलच. आणि अशाच पद्धतीने आम्ही इतर विषयांवरती मार्गदर्शन घेऊन तुमच्याबरोबर नक्कीच येऊ. असंच आपण इतर आजारांबद्दल बोलण्यासाठी परत नक्कीच भेटू. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिलीत, इथपर्यंत आलात त्याबद्दल आभार.